नमस्कार, सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीन मसाला, सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी मी इथे छोटे सोयाबीन घेतलेले आहे। तर चल बघूयात आपण कशी बनवायची ते। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेले आहे। त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊयात। आपण मीठ टाकलेलं आहे। त्यामध्ये आता आपण हे सोयाबीन टाकून घेऊयात। थोडं 2 मिनिटं मुरून देण्यासाठी ठेवून देऊयात, भिजत ठेवूयात। सोयाबीन भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। इथे मी एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता फर्स्ट आपण कांदा जे आहे ते कट करून घेऊयात। आपण कांदा कट करून घेऊयात आणि ह्या चौघांची जी आहे ती पेस्ट करून घेऊयात। आता हे सोयाबीन हे पूर्ण भिजलेले आहेत, हे आपण काढून घेऊयात। हे आपण प्लेट मध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण ह्यामधलं पाणी काढून घेऊयात, त्यांना थोडं स्क्वीज करूयात। पूर्ण पाणी काढून घ्यायचं। पूर्ण आपण पाणी काढून घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपण एक काश्मीरी लाल मिरची मसाला टाकूयात आणि थोडी हळद टाकून घेऊयात। हे पूर्ण त्याला लावून घेऊयात। आपण हे पूर्ण लावून घेतलेले आहे। चला आता आपण पुढची तयारी करूयात। तुम्ही बघू शकता इथे मी एक कढई तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। आपण ही ढाबा स्टाईल सोयाबीन मसाला करत आहे। तर बघूयात आता आपण त्यात तेल टाकून घेऊयात। कढई तापलेली आहे। आपण 2 चम्मच तेल टाकलेला आहे त्यामध्ये आता आपण थोडं जिरं टाकूयात। जिरं थोडं तडतडायला लागलं की यामध्ये आपण एक तेजपत्ता टाकूयात, एक तमालपत्र, दालचिनी आणि वेलची आणि लवंग आपण टाकून घेऊयात। थोडं हलवून घेऊयात। आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊयात। आपण कांदा टाकलेला आहे, हलवून घेऊयात। पूर्ण ब्राऊन करायचा आहे कांद्याला। तुम्ही बघू शकता कांदा जो आहे पूर्ण ब्राऊन झालेला आहे। आता ह्यामध्ये आपण अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती त्यामध्ये टाकून घेऊयात। आपण ही टाकून घेतलेली आहे। आता आपण ही हलवून घेऊयात। आता त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। इथे मी 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकत आहे, हाफ चम्मच हळद टाकून घेत आहे आणि हाफ चम्मच धना जिरा पावडर टाकून घेत आहे। हलवून घेऊयात। आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। टोमॅटोला थोडं शिजवून देऊयात। टोमॅटो शिजला जाईल आपण मीठ टाकलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये 1 चम्मच आपण गरम मसाला टाकून घेऊयात। तुम्ही बघू शकता शिजत आलेला आहे। टोमॅटो जे आहे तेल सुटत आहे। तुम्ही बघू शकता साइडने तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊयात। सोयाबीन टाकून ते हलवून घेऊयात पूर्ण। आपण चांगलं मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण ह्यामध्ये पाणी टाकूयात, गरम पाणी टाकूयात। थोडंसं पाणी टाकणार आहे आपण। आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता आपण थोडं शिजण्यासाठी स्लो गॅसवरती ठेवून देऊयात। 2 मिनिटं झाकण ठेवून देऊयात आपण। आता आपण झाकण काढून बघूयात। मस्त शिजलेले, खूप छान सुगंध येत आहे, बघू शकता तुम्ही।
त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊयात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली सोयाबीनची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। आपण ती आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात, गॅस बंद करून। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली सोयाबीनची भाजी जी आहे तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान तुम्हालाही आवडेल। थँक्यू।